नमस्कार मित्रांनो, मी आता तुम्हाला ना पैशांच्या गळतीबद्दल सांगणार आहे. टॉप 3 लिकेजेस ऑफ मनी. त्यातली पहिली अशी आहे, की अनेक लोकांचा पैसा अशा ठिकाणी इन्व्हेस्टेड असतो, की जिथं महागाईपेक्षा त्यामध्ये वाढ होत नाहीये. तो आकडा मोठा दिसत असेल, पण खऱ्या अर्थानं त्याची विकत घेण्याची शक्ती आहे, ती वाढत नाहीये. दुसरी अशी आहे, की एका बाजूला आपण म्हणतो टाइम इज मनी आणि अनेक लोकं ऑफिसला जात असताना सकाळी 1-1.5-2 तास आणि संध्याकाळी 2-2.5 तास असे ट्रॅफिकमध्ये अडकलेले असतात. आणि इथं बराच वेळ त्यांचा ट्रॅफिकमध्ये जात असतोय. आणि हीच एक झाली दुसरी महत्वाची गळती, की इथं आपण कॉन्शियसली सावधपणे विचार केला गेला पाहिजे, की बाबा रे आपण आपल्या आयुष्यातला किती वेळ हा रस्त्यामध्ये घालवतो. आणि तिसरी सर्वात महत्वाची म्हणजे अनेक लोक ह्या ऑफिसच्या कामामध्ये एवढे प्रेशराईज झालेले असतात आणि त्यांना ती एक गरज अशी भासते. ती गरज म्हणजे कुठेतरी आपण एक पार्टी केली पाहिजे, कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे. एका बाजूला प्रेशर असतंय आणि ते प्रेशर रिलीज करायचं म्हणून पार्टीची गरज भासणं ही पण एक गळतीच आहे. काम अशा पद्धतीने झालं पाहिजे की जिथं त्या कामाचं प्रेशर नाही वाटलं पाहिजे. यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट प्रॉपरली केली पाहिजे, त्यानुसार आपल्याला पाहिजे तसं काम मिळवलं पाहिजे. मग खऱ्या अर्थानं आपण खरी श्रीमंतीकडे वाटचाल व्यवस्थित झाली असं म्हणू शकतोय. याबद्दल तुम्हाला काय अजून डाऊट्स किंवा प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला कनेक्ट करा. त्याच्यातून तुम्हाला मी बाहेर काढण्यासाठी मदत करू शकेन. थँक्यू.